उसळलेला समुद्र, उंच उंच लाटा, खराब हवामानामुळे अरबी समुद्रात भयावह वातावरण निर्माण झालेलं। या स्थितीत मुंबई बंदरावरून मासेमारीसाठी गेलेल्या महागौरी आणि नमो ज्ञानेश्वरी या दोन मासेमारी बोटी समुद्रात 4 दिवसांपासून अडकलेल्या। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे खलाशांचे बोटीवरील नियंत्रण सुटले। दोन्ही बोटींवरील इंजिन बंद पडले। दोन्ही बोटींना केव्हाही जलसमाधी मिळू शकत होती। जीव वाचवण्यासाठी देवाचा धावा करण्यापलीकडे 15 खलाशांच्या हातात काहीच उरलं नव्हतं। समुद्रातील काही फुटेज येथे लावा। या घटनेची माहिती नाखवाने उरणच्या करंज किनाऱ्यावरील अतिश कोळी यांना दिली। देवाचा धावा करणाऱ्या खलाशांच्या मदतीसाठी आतिश आणि त्यांचे सहकारी स्वतःचा जीव धोक्यात घालून देवदूत बनले। दोन बोटी बंद पडलेल्या त्या मला समजल्या। तर दोन बोटी बंद पडल्या त्या नाखवाने मला विनंती केली काय माझ्या बोटी आणायला जा। तर मी गेलो मग बोटी आणायला आणि माझ्या संग 3 माणसं दुसरी होती। ते 2-3 माणसं आम्ही 4 जण गेलो, एकूण 4 माणसं आणि गेलो। उधाणलेल्या समुद्रात या तिघांनाही जलसमाधी मिळू शकत होती, पण बोटींवर अडकलेल्या 15 खलाशांचा जीव वाचवण्यासाठी आतिश आणि त्यांचे तिघे सहकारी प्रतिकूल हवामानात बचावाची कोणतीही आधुनिक साधने नसतानाही दूरवरच्या खोल समुद्रात गेले। वारा पाणी तुफान होता। गेलो त्या तुफानात गेलो आम्ही। गमताचा पंप भीम चालत नव्हतं तरी गेलो आम्ही। वायर नुसतं चालत तरी गेलो। GPS नुसतं चालत तरी गेलो। तरी विचार नाही केला का 15 जण अद्याप या बोटीवर 15 जणांची जीव आहे। 15 जणांचा जीव वाचवायचा आहे आपल्याला। अडकलेली बोट शोधताना त्यांना समुद्रात अनेक संकट आलेल्या संकटांसोबत 2 हात करत हार न मानता जिद्दीने त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवलाय। खलाशांची बोट शोधण्यास त्यांना तब्बल 13 तास लागले। ते झाला काहीच नाही आमकर यंत्र। तर आमचा मोबाईल आहे माझा ह्यो, त्यान GPS आहे। त्यान GPSचे यावर आम्ही गेलेलो आहोत। मोबाईलचे GPSचे यावर 8 तास इथून जावाला लागतात आणि आणायला 24 तास झाला आम्हाला। 10 ते 12 फूट उंच लाटा, थंडगार वारे आणि शून्य दृश्यमानता अशा कठीण परिस्थितीत त्यांनी किनाऱ्याच्या दिशेने टोईंग करून खेचून आणल्या। आतिश कोळी, भाऊदास कोळी आणि त्यांच्या टीमने स्वतःचा जीव धोक्यात घालून 15 खलाशांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले। खलाशांनी अश्रू गाळत या तिघांना मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली। हे खलाशी आता त्यांच्या कुटुंबात सुखरूप परतलेत। त्यांच्या धाडसाचं सर्वत्रच कौतुक होते। मोहमायेसाठी दुसऱ्याचा जीव घेण्याच्या प्रतिकूल काळात दुसऱ्याचा जीव वाचावा म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आतिश आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कार्याची सरकारने दखल घ्यायला हवी, जेणेकरून दुसऱ्यासाठी जीव द्यायची तयारी असणाऱ्या नव्या पिढ्या जन्माला येतील।